कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लग्नाचं जरा कठीणच दिसतंय। गुरुजी, कठीण दिसतंय म्हणजे? लग्नाचा मुहूर्त काढायला बोलवलंय तुम्हाला आणि लग्नाचंच कठीण दिसतंय असं कसं म्हणताय तुम्ही? पंचांग हातातच आहे माझ्या। अहो पण असं कसं चालेल? म्हणजे लग्न तर होणार ना? म्हणजे लग्न सुरळीत होणार ना? तुम्ही तर पत्रिकाही बघितल्या होत्यात ना? मग शांत व्हा। लग्न होणं कठीण आहे असं म्हणलो मी, अशक्य म्हणलो नाही। म्हणजे लग्न होणारच आहे। सध्या तरी 5-6 महिने लग्नाचा मुहूर्त नाहीये। पण साखरपुडा होऊ शकतो आणि तोही या 1-2 आठवड्यातच करावा लागेल। याचं कारण तेवढाच काळ शुभ आहे, नंतर शुभ नाही। ठीक आहे गुरुजी, तुम्ही म्हणताय तसंच होईल। आपण आधी साखरपुडा करून घेऊ। हो मॅडम, तोंड गोड करायसाठी मिठाई घेऊन येते। तोंड गोड येत्या 2 दिवसात? हो नाही, तुम्ही एकदम 2 दिवसात म्हणालात ना, म्हणून मी जरा गडबडलो। हा काही हरकत नाहीये। 2 दिवसात प्रत्यक्ष भेटून बोलूच। हा चालेल, ठीक आहे। पारू 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 आहा। अरे हो भा, पण काय झालंय तरी काय? ज्या पोराला तुझा फोटो पाठवला होता ना, त्या पोराच्या घरच्यांना तू पसंत पडलीस। हा, येत्या 2 दिवसात येणार आहेत ना लग्नाची बोलणी करायला। 2 दिवसात? हा वा, अगं तू कशाला काळजी करती, मी हाय ना, समजोक्य मध्ये करतो। 2 दिवसात पाहुणे येणार आहेत। ते समजा ठीक आहे बा, पण त्याआधी मला आवरून बंगल्यावर जायचं आहे। पण तुला नाही जायचं का आदित्य सरांना ऑफिसात घेऊन? आदित्य सरांबरोबर तर जायचंच आहे, पण त्याच्या आधी मला एक महत्वाचं काम करायचंय। आता काय ते? तुझ्या करता नवीन साडी नाही का घ्यायची? आता आज दिवसभरात कसा वेळ मिळतोय ते बघू, नाही वेळ मिळाला तर उद्या जाऊ। आणि बर का पारू, त्या देवासमोर साखर ठेवायलाही विसरू नको। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।